पक्षात प्रवेश होऊ शकतो? त्या बाबतीत माननीय उद्धव साहेब आणि राऊत साहेबांवर चर्चा झालेली आहे। ज्या काही स्थानिक लेवलला त्यांना काही चर्चा करायची आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांशी आणि सकारात्मक चर्चा चालू आहे। नाही, पण असं म्हटलं जाते की आज सायंकाळी किंवा उद्या पक्षप्रवेश होईल आणि जळगावमध्ये उन्मेष पाटील हे तुमच्या पक्षाचे उमेदवार आहेत। सायंकाळी किंवा उद्या जो विषय आहे तो आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळेल आणि जळगावचा उमेदवार त्यानंतर जाहीर होईल। पक्षप्रवेश करणार पक्षप्रवेश उन्मेष पाटील उन्मेष पाटील यांचं काय म्हणणं आहे? भाजप त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेकडे स्थानिक लेवलला काही कॅन्डिडेट नाहीये का जे उन्मेष पाटील यांची मदत घेतली जाते? शिवसेनेकडे जर उमेदवार नसता तर आपण पाहिलं आपल्या माध्यमातून इथे साहेबांकडे कित्येक लोकांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत जळगावमध्ये आणि साहेब स्वतः त्यांच्याशी भेटलेत। फक्त आपली एक भूमिका लोकांपर्यंत व्यवस्थित पोचली पाहिजे म्हणून ती उमेदवारी आम्ही थांबवली होती। तर त्याच्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार आहेत। राहिला प्रश्न उन्मेष पाटलांचा, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल ते स्वतः तुम्हाला सांगतील। उन्मेष पाटीलच हे उमेदवार असतील की आणखी कोणी उमेदवार असणार आहे? कारण करण पवार यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। आपल्याला लवकरच तो विषय कळेल। उमेश पाटिल क्या शामिल हो रहे हैं क्या उनको? आप थोड़ा उसमें इंतजार कीजिए, आपको सारा चीज ये ध्यान में आ जाएगा। आज उन्होंने उद्धव साहब से, संजय राउत साहब से मिल लिया है, उनसे कुछ बातें की है और आपको पता चलेगा जल्दी। नाही, संजयजी जर उन्मेष पाटील हे जर शिवसेनेचे उमेदवार असतील तर याआधी ज्या सगळ्या बैठका झाल्या, ज्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या, काही संभाव्य नावं समोर आली, त्यांचं काय होणार? आम्ही सर्व निवडणूक लढणार आहोत ताकदीने। सगळे आपल्या सोबत आहेत, सगळे सोबत आहेत। उद्यापर्यंत निर्णय होईल पक्षप्रवेश बघूया। मुंबईला उन्मेष पाटलांवर भाजपमध्ये अन्याय झालेला आहे त्या संदर्भातली माहिती ते स्वतःच देतील असं संजय सावंत यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे।